नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील शेतातील घराला आग लागल्याने 8 शेळ्या जळून खाक तर काही गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। घराचे सामानसह घरातील रोख रक्कम व घराची छप्पर पूर्ण उद्ध्वस्त होऊन जळून खाक झाले। अंदाजे 2 ते 2.5 लाखांचं नुकसान झाल्याचे पीडिताने सांगितलंय। दिनांक 8 जानेवारी रोजी गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे। बेबाबाई फुलचंद सोनवणे राहणार वेहेळगाव दुपारी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या असता तिच्या घराला आग लागल्याची घरावर 65% छप्पर होते पूर्ण उद्ध्वस्त होऊन जळून खाक झाले। घरातील महत्त्वाची वस्तू टीव्ही, बाज, कपडे, धान्याचे पोते, पूर्ण सामान, रोख रक्कम सगळे जळून भस्मनिष्ठ झाले। घराच्या पाठीमागून चाळ बनवलेली होती। जनावरांसाठी शेळी, मेंढ्या बांधलेल्या होत्या। त्यामध्ये त्यांच्या मालकीच्या 5 शेळ्या गंभीर भाजल्या असून 8 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तलाठी मॅडम विभा देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय। त्यात त्यांच्या मालकीच्या 5 शेळ्या गंभीर भाजल्या असून 8 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अशी पंचनामामध्ये नोंद आहे। घटनेची माहिती मिळताच पशुवैद्य डॉक्टर NT ताठे, पशुधन विकास अधिकारी यांच्या टीमचे डॉक्टर प्रमोद सोनवणे, डॉक्टर अजय जोहिरे, बाळकृष्ण सुरवसे, अजय आहेर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले। जखमी शेळींवर उपचार केले। आग कशामुळे लागली अद्याप स्पष्ट झाले नाहीये। बेबाबाई सोनवणे राहणार वेळगाव आदिवासी महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करून घर चालवत होती, पण घराचे काहीच राहिले नाही। पूर्ण घराचे छप्पर उद्ध्वस्त होऊन घरातील महत्त्वाचे सामान, पैसे, शेळ्या सगळं जळून खाक झालंय। अंदाजे 2 ते 2.5 लाखांचे नुकसान झालंय। बेबाबाई सोनवणे यांनी घडलेली घटनेबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले। माझे 4 वर्षांचे 2 नातू त्या ठिकाणी खेळत होते। मला माहिती मिळताच मी ओरडत माझ्या घराजवळ पळत सुटले। सुदैवाने मोठी घटना टळली। माझे नातू घरापासून लांब पळाले। माझी शासनाकडे विनंती आहे, माझ्या शेळ्या मृत्युमुखी झाल्या तर काही गंभीर जखमी झाल्या। मला नुकसान भरपाई मिळावी व आमचे आमदार साहेब नेहमी मदत करतात, त्यांनी पण मला मदत करावी अशी मागणी बेबाबाई सोनवणे यांनी आमदार सुहास अण्णा कांते यांच्याकडे केली आहे। माझा नातू पांगस्ता आहे, पांगस्ता चालता येत नाही तर कसं तरी खरपुडून पळाला, चेटलं तर मग कस काय झालं काय। मी मसुबाच्या लवणाला धुयाला गेलती, पण मग मलाच माहिती नाही काय केलं का कोण काय केलं ते बी नाही माहिती, का कसं झालं ते बी नाही माहिती। झाप चटाला खाली बसून गेलं। कधी झाली ही घटना? गुरुवारी। किती वाजेच्या दरम्यान? 5 वाजता। किती तुमचे मेंढ्या बकऱ्या होता? बकऱ्या मेंढ्या मावाल्या गंज 15-16 होत्या। बाकीचे 10 मिळाले। 10 मरून गेल्या। आपलं नाव काय? बेबाबाई फुलसिंग सोनवणे, राहणार वेळगाव। राहणार येळगाव, गोरपडीला राहते मी। इथं तुम्ही एकटेच राहता का? हा, एकटीच राहत होती। आणि ते बारीक 2 नातू। तो बी अपंगा होता। त्यावेळेस घटना झाली त्यावेळेस तुमचे नातू पण होते की? हा, इथंच होते, खेळत होते ते। अण्णा साहेबांना एवढी विनंती एवढी विनंती करते, काहीतरी करा माझ्यासाठी। माझं नाव समाधान सानप। तर गुरुवारी घटना झाली की इथं झाप जळून पूर्ण खाक झाला। तर त्यानंतर इथं शेळ्या होत्या, कमीत कमी 15 ते 20 शेळ्या होत्या। 10 मृत्यू झाल्या। डॉक्टर साहेबाले उपचार केला, त्यानंतर बाकीच्या व्यवस्थित आहे। मग अशी विनंती आहे अण्णा साहेबांना की यांना भरपाई द्यावा। त्यात आमच्या बी शेळ्या होत्या 5-6। सरासरी नुकसान किती झाली तुमची? सरासरी नुकसान 10 ते 15 शेळ्या होत्या, त्या मृत्युमुखी पडल्या। बाकीच्या 8 ते 10 जखमी। किती रुपयाचे नुकसान झाले? साधारणतः 2.5 ते 3 लाखाची नुकसान झाली आहे। तर अण्णा साहेबाला एवढी विनंती की यांना थोडं गरिबाला हातभार करावा। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोते, नांदगाव।